रस्त्याअभावी वृद्ध महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ आली। पुण्याच्या भोर तालुक्यातील वरची धानवली गावातली ही घटना आहे। आदिवासी पाड्यातील वृद्ध महिलेला खांद्यावरून रुग्णालयामध्ये न्यावं लागलं। या महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी 5 किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागली। ही दृश्य आपण बघतोय। एक वृद्ध महिला आहे जिला रुग्णालयामध्ये दाखल करायचं होतं, मात्र रस्ता नाहीये आणि त्यामुळे पुण्यातल्या भोरमध्ये या वृद्ध महिलेला अशा पद्धतीने खांद्यावरून नेण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवर आली। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आणखी काय या सगळ्या संदर्भातले नेमके तपशील आहेत? रिद्धी, पुण्यातल्या भोरमधील धानावली गावातली ही घटना आहे। आदिवासी पाड्यावर ही महिला आजारी पडली होती, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रस्ता नव्हता। अखेर या महिलेला जे आहे ते खांद्यावर उचलून, पाठीवर उचलून खडतर रस्त्याचा मार्ग काढून दवाखान्यात नेण्यात आलेला आहे। त्यामुळे सातत्याने भोर तालुक्यातल्या वेगवेगळ्या आदिवासी पाड्यातून रस्त्यांची मागणी होतीये, मात्र प्रशासन याकडे सगळीकडे दुर्लक्ष करतं आणि अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। आरोग्य व्यवस्थेच्या वेळेस सुद्धा ही सुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे सगळा मनस्ताप जो आहे तो नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी बालाजी। आपण ही दृश्य बघतोय पुण्यातल्या भोरमध्ये रस्त्याअभावी एका वृद्ध महिलेला खांद्यावरून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ आली आहे। 5 किलोमीटरची पायपीट करावी लागली या वृद्ध महिलेला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी। रस्ता नाहीये या ठिकाणी आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची खडतर पायवाट जिथे आहे त्या ठिकाणाहून खांद्यावर या वृद्ध महिलेला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। भोर तालुक्यातल्या वरची वाकवली या ठिकाणी आता हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं।